देवाचा शब्द हे आजचं आपलं शीर्षक आहे आणि या संदेश मालिकेचं नाव आहे प्रभू येशूचे नावं किंवा शीर्षकं. आता पवित्र शास्त्रामध्ये नावांना फार महत्त्व आहे, कारण एखाद्या व्यक्तीचं नाव त्या परिस्थितीवर, कोणत्या परिस्थितीत तो जन्मला आणि त्याचं वैशिष्ट्य याच्यावरून ठेवण्यात आलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देखील ते सत्य आहे, कारण येशू या शब्दाचा अर्थ आहे यहोवा तारणारा. त्याने सांगितलं की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांस पापापासून तारेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला अजून अधिक जर जाणून घ्यायचं असेल चांगल्या प्रकारे, तर त्याचं नावांचा अर्थ काय आहे याच्यावरून तो कोण आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्याचे वेगवेगळे शीर्षकं किंवा वेगवेगळे नावं सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक शीर्षक किंवा प्रत्येक नाव त्याचं वैशिष्ट्य तो किती अद्भुत आहे हे आपल्याला प्रगट करत असतं. आणि आत्तापर्यंत आपण 2 नावं किंवा शीर्षकं पाहिले. यशायाचं पुस्तकाचा 9वा अध्याय यांच्या 6व्या वचनामध्ये. आणि पहिलं जे टायटल किंवा शीर्षक आपण पाहिलं ते म्हणजे वंडरफुल काउन्सिलर किंवा अद्भुत मंत्री किंवा अद्भुत सल्लागार, की त्याचा सल्ला, त्याचं मार्गदर्शन हे किती अद्भुत असतं. दुसरं जे शीर्षक आपण मागच्या आठवड्यात पाहिलं ते म्हणजे शांतीचा अधिपती किंवा शांतीचा राजा. आणि आज जे शीर्षक आपण पाहणार आहोत ते आपल्याला योहान शुभवर्तमानाच्या 1ल्या अध्यायाच्या 1ल्या वचनात आढळतं. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आता 3 वेळेस शब्द हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून आजचं शीर्षक आहे येशू देवाचा शब्द. देवाचा शब्द हे आणखी एक नाव किंवा आणखी एक शीर्षक प्रभू येशूबद्दलचं आहे. आणि याच्यावरून त्याचं सार्वकालिक आहे. तो केवळ मरियेचा पुत्र नसून देव जो पुत्र आहे, देव आहे, हे प्रगट कसं होतं हे आता आपण पाहूया. आता हा जो शब्द कोण होता याचा उलगडा शास्त्रातच केलेला आहे. 14 वचन बघा, योहान 1 आणि वचन 14. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, असं योहान लिहितो. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे कृपेने व सत्याने परिपूर्ण असे होते. योहान शुभवर्तमान 1ला अध्याय आणि वचन 14. म्हणजे तो शब्द एक दिवशी त्या शब्दाने देह धारण केला, मनुष्यरूप धारण केलं आणि तो जगात आला. आणि हा शब्द दुसरा तिसरा कोणी नसून देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा जगात येण्यापूर्वी अस्तित्वात होता. प्रारंभी शब्द होता आणि तो देवासह होता आणि तो देव होता असं सांगितलेलं आहे. आता बाकीच्या शुभवर्तमानात मत्तय, लूकमध्ये प्रभू येशूची जन्म आणि ह्या जगामधून जी सुरुवात ती सांगितलेली आहे. पण योहान त्याच्या पूर्वीचं सांगतो की जगात येण्यापूर्वी तो कुठं होता आणि कसा होता. म्हणजे यावरून तो सार्वकालिक, अनंतकालिक आहे. तो अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि तो शब्द देही झाला. आणि हेच आपण नुकतंच काही दिवसापूर्वी साजरा केलं संपूर्ण ख्रिस्ती जगाने, की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, ख्रिसमस किंवा नाताळ, की ज्या दिवशी त्याने देह धारण करून तो ह्या जगात आला आणि जगामध्ये मनुष्यांमध्ये वस्ती करून राहिला. आता शास्त्रात असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त एकेकाळी मनुष्य केवळ बालरूपाने जन्मला आणि एक दिवशी तो परत गौरवाने आणि सामर्थ्याने येणार आहे जगावर राज्य करण्यासाठी. आणि हे स्पष्ट चित्र आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात आढळतं. प्रकटीकरण 19 आणि वचन 11 ते 13 मध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा मी पाहिले की स्वर्ग उघडला आणि पहा, एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू व खरा आहे. तो नीतीने न्याय करतो आणि युद्ध करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते व त्याचे एक नाव लिहिलेले होते जे त्याच्याशिवाय कोणीही जाणत नाही. त्याने एक रक्तात भिजलेला झगा घातला होता. आणि आता ऐका, आणि देवाचा शब्द हे नाव
त्याला देण्यात आले आहे. प्रकटीकरण 19:11-13. म्हणजे स्वर्गात प्रभू येशूचं नाव शब्द आहे, देवाचा शब्द. पण पृथ्वीवर आला तेव्हा त्याला येशू हे नाव देण्यात आलं. म्हणून पृथ्वीवर त्याला येशू हे म्हणतात, परंतु स्वर्गात त्याला देवाचा शब्द या नावाने ओळखलं जातं. आणि परत एकदा या ठिकाणी त्याचा गौरव, त्याचा वैभव हे आपल्याला पाहायला मिळतं प्रकटीकरणाच्या पुस्तकात, की कशा रीतीने सध्या त्याचं रूप आहे आणि कशा रीतीने तो राज्य करीत आहे आणि एक दिवशी या जगावर पूर्णपणे राज्य करायला येणार आहे. आता जे शीर्षक त्याचं आहे किंवा जे नाव, देवाचा शब्द, ग्रीक शब्दासाठी वापरलेला जो ग्रीक शब्द आहे तो आहे लोगॉस. आणि लोगॉस या शब्दाचा अर्थ आहे लिहिलेला शब्द किंवा लिखित शब्द. त्याचा अर्थ असा आहे, वेगवेगळ्या रीतीने हे समजणं गरजेचं आहे की लोगॉस या शब्दाचा अर्थ काय. म्हणजे लोगॉस हा फक्त बोललेला शब्दच नाही, तर शब्दामध्ये विचार आणि सल्ला आणि समजही आहे. आणि हेच प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे तो देवाचा बोललेला शब्द, देवाचं मनोगत, देवाचे विचार, देवाचे ज्ञान आणि बुद्धी आहे. म्हणजे जे काही देव आहे, जे काही देवाला आपल्याशी बोलायचं आहे, म्हणायचं आहे, ते सर्व काही आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये गुंडाळलेलं आढळतं. दुसरी गोष्ट, शब्दाचं कार्य काय हे देखील समजणं महत्त्वाचं आहे. आता एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, संभाषण करण्यासाठी शब्दांचा वापर केला जातो. आता शब्दाशिवाय देखील आपण काही गोष्टी करू शकतो. जसं आपण हाताने खुणा करून खाली बसा किंवा इकडे या असं म्हणू शकतो, शब्द न बोलता. परंतु त्याने पूर्ण मनामध्ये काय, विचार काय हे प्रगट होत नाही. पण ज्यावेळेस शब्द बोलले जातात, त्या शब्दाने मनातले विचार, उद्देश किंवा भावना ह्या शब्दाने व्यक्त होत असतात, की आपल्या मनात काय आहे, आपल्या अंतःकरणात काय आहे. ते फक्त आपण खानाखुणा करून व्यक्त करू शकत नाही. म्हणजे शब्द आपल्या मनातले विचार, आपलं मनोगत हे व्यक्त करतात. आणि ख्रिस्त तो देवाचा शब्द, तो देवाचे विचार, देवाचं मनोगत आपल्याला प्रगट करत असतो. आता पवित्र शास्त्रात असं सांगितलेलं आहे की देवाने स्वतःला वेगवेगळ्या रीतीने प्रगट केला. निसर्गाच्या द्वारे, त्याच्या संदेष्टांच्याद्वारे, त्याच्या पुत्राच्या द्वारे. पण ज्यावेळेस देवाला काही बोलायचं होतं, सांगायचं होतं आपल्याला, मानव जातीला, त्यावेळेस त्याने त्याचा जो शब्द प्रभू येशू ख्रिस्त याला जगात पाठवला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त देवाचं पूर्ण आणि अंतिम प्रगटीकरण आहे. तो देवाबरोबर होता, देवाबरोबर आहे, म्हणून त्याच्यापेक्षा चांगलं देवाला कोणी ओळखत नाही. इब्री पत्राचा 1 अध्याय आणि पहिल्या 3 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं अनंतकालिक नेचर किंवा स्वभाव, की तो कोण आहे हे प्रगट केलेलं आहे. आपण जरा वाचू इब्री पत्राचा 1 अध्याय आणि पहिल्या वचनापासून ते 3ऱ्या वचनापर्यंत. देव प्राचीन काळी आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्याद्वारे अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने बोलला, परंतु या शेवटच्या काळात तो आपल्याशी त्याच्या पुत्राच्याद्वारे बोलला आहे. त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले आहे. बघा, इतिहासात प्राचीन काळी वेगवेगळ्या रीतीने अंशांशाने प्रकाराप्रकाराने बोलला. थोडं एकदम सगळं बोलला नाही. प्रत्येक काळात थोडं प्रकटीकरण देण्यात आलं. तसं शास्त्र, देवाचं वचन लिहिलं गेलं. पण शेवटच्या काळी तो त्याच्या पुत्राच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्याद्वारे देव बोललेला आहे. म्हणजेच याचा अर्थ की प्रभू येशू जे शब्द बोलत होता, प्रभू येशूने जे शिकवलं, हे देवाचं मन किंवा मनोगत किंवा देवाचे विचार, देवाचं म्हणणं हे आहे. ते देवाचे शब्द आहेत. आणि असं लिहिलं आहे
की तो पुत्राच्या द्वारे बोलला, त्याने पुत्राला सर्व गोष्टीचा वारीस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो किंवा सर्व गोष्टी त्याने आधारलेल्या आहेत. पुत्राने लोकांना त्यांच्या पापापासून शुद्ध केले. नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. इब्री 1:1-3. शेवटच्या काळी अंडरलाईन करा, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्व कार्य संपवून देवाला जे सांगायचं होतं ते सर्व सांगून तो आता स्वर्गात जाऊन देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणजे आता प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचं अंतिम प्रगटीकरण आहे. देवाला जे म्हणायचं होतं, बोलायचं होतं, ते सर्व काही त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रगट केलेलं आहे. ही इज द लास्ट वर्ड ऑफ गॉड. तो अंतिम देवाचा शब्द आहे. संदेष्टांनी देवाविषयी सांगितलं, परंतु सर्व काही नाही. पण शेवटी अंतिम शब्द हा देवाच्या पुत्राकडून आला. म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनात असं लिहिलं आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारीस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप आहे. देव कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे तंतोतंतपणे आपल्याला प्रभू येशूवरून समजते. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. सर्व विश्व सृष्टी त्याने आपल्या शब्दाने आधारलेली आहे. पुत्राने लोकांना त्यांच्या पापापासून शुद्ध केले. नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये इब्री लोकास पत्राच्या 1 अध्यायाच्या 7 विधानं आहेत. देवाच्या पुत्राविषयी केलेली 7 विधानं आहेत. पहिलं हे की तो सर्व गोष्टींचा वारीस आहे. म्हणजे सर्व काही त्याचं आहे, त्याच्याद्वारे आहे. दुसरं, तो सृष्टीचा, अखिल सृष्टीचा निर्माण करता आहे, उत्पन्न करता आहे. पण त्याला कोणी निर्माण केलेलं नाही, तो आधी प्रारंभापासून आहे. तिसरी गोष्ट, तो देवाच्या गौरवाचे तेज आहे. म्हणजे त्याच्याद्वारे देवाचा गौरव किंवा देवाचं तेज किंवा प्रगटीकरण ज्ञान आपल्यापर्यंत येत असतं. जे काही देवाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे की देव कसा आहे, काय आहे, हे प्रभू येशू ख्रिस्ताच्याच द्वारे आपल्याला समजू शकतं. म्हणून त्याने म्हटलं की ज्याने मला पाहिलं त्याने देवपित्याला पाहिलेलं आहे. नंतर त्याने सर्व विश्व आणि विश्वातील सृष्टीतील सर्व गोष्टी आपल्या शब्दाने आधारलेल्या आहेत, कंट्रोल केलेल्या आहेत. आणि नंतर शेवटी आपल्या तारणाविषयीच्या 2 गोष्टी, मुक्तीविषयीच्या 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याने वधस्तंभावर आपल्या मृत्यूच्या द्वारे पापांसाठी शुद्धीकरण केले. त्याच्या मृत्यूच्या द्वारे त्याने जे रक्त सांडलं त्या रक्ताने आपल्याला शुद्ध केलेलं आहे. आणि हे कार्य पूर्ण करून शेवटची गोष्ट जी सांगितली की तो स्वर्गात देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्व सत्ता व अधिकार हे आता त्याच्या हातात आहे. तर प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे. तो देवाचं संपूर्ण आणि अंतिम प्रगटीकरण आहे. जे काही देवाला म्हणायचं आहे देव त्याच्याद्वारे आपल्याशी बोललेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की दिव्य किंवा दैवी प्रगटीकरणाशिवाय माणूस देवाला ओळखू शकत नाही. जगाच्या ज्ञानाने, शिक्षणाने, क्वालिफिकेशने आपण देवाला ओळखू शकत नाही किंवा देवाविषयीच्या गोष्टी समजू शकत नाही. केवळ आपले तर्कवितर्क आणि मानवी बुद्धिमत्ता आपल्याला देवाचे खरे किंवा अचूक चित्र देऊ शकत नाही. म्हणजेच
देवाच्या प्रकटीकरणावर आपण अवलंबून राहिलं पाहिजे. आणि देव त्याच्या आत्म्याने तो कोण आहे, देवाचा पवित्र आत्मा देवाच्या वचनाच्या द्वारे तो कोण आहे, कसा आहे हे आपल्याला प्रकट करत असतो. तर बघा, देवाचं संपूर्ण प्रकटीकरण हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. देव जो पुत्र त्याच्यामध्ये आहे, जो प्रारंभपासून देवासह होता आणि जो एक दिवशी देही झाला किंवा ज्याने देह धारण केला. देवाचा स्वभाव कसा आहे, तो काय करतो, काय करू शकतो, हे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट केलं. ज्या वेळेस त्याने रोग बरे केले, त्याने देवाची इच्छा प्रगट केली की देवाची इच्छा आहे बरं व्हावं, आरोग्य. ज्या वेळेस त्याने बंधनात असलेल्याला मुक्त केलं, त्याने ही देवाची इच्छा काय ही माणसाला व्यक्त केली की देवाची इच्छा आहे की आपण शैतानाच्या बंधनातून मुक्त व्हावं. मृतांना जिवंत केले, याच्यावरून त्याने देवाची इच्छा आणि देवाचं सामर्थ्य प्रगट केलं की त्याला मरणावर, मृत्यूवर अधिकार आहे, तो ते कंट्रोल करतो. आणि म्हणून देवाचे सर्व गुण, सर्व देवाचा स्वभाव, त्याचं सामर्थ्य हे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आढळतं. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट शेवटी ही की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा शेवटचा किंवा अंतिम शब्द आहे. तो देवाचं संपूर्ण आणि अंतिम प्रगटीकरण हे मानव जातीला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण नाकारलं, त्याचे शब्द, त्याचं वचन जर नाकारलं, तर देव कोण आहे, कसा आहे हे आपल्याला कळू शकत नाही. तोच केवळ एकमेव मार्ग आहे. त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन, दुसरा मार्ग नाही. म्हणूनच त्याने म्हटलं की मीच मार्ग आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे किंवा देवाकडे कोणाला जाता येत नाही. मीच म्हणजे दुसरा मार्ग नाही का? नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच मार्ग आहे. मार्ग तो आहे, पण तो मार्ग, तो रस्ता कुठे नेतो? देव पित्याकडे, देवाकडे नेतो. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण नाकारलं, तर आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही, देवाला जाणून घेऊ शकत नाही. पण जर आपण प्रभू येशूवर देव म्हणून, तारणारा म्हणून जर विश्वास ठेवला आणि आपलं अंतःकरण, आपलं जीवन त्याला समर्पण केलं, तर देवाविषयीचं प्रगटीकरण, देव कोण आहे, कसा आहे याचा आपल्याला अनुभव येतो. मग आपल्याला आपल्या बुद्धीवर किंवा आपल्या तर्कवितर्कावर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. तो आपल्याला त्याच्या आत्म्याने दिव्य प्रगटीकरण देत राहतो. आणि तसंच आपल्याला तसं आपण देवाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. आणि देव करो की ह्या नवीन वर्षात आणि येणाऱ्या दिवसामध्ये आजपर्यंत जे तुम्हाला देवाबद्दल समजलेलं आहे, कळलेलं आहे, देवाच्या वचनाबद्दल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्हाला प्रगट करो आणि त्या प्रगटीकरणात चालवू. आज आपण इथेच थांबू, आपली वेळ संपलेली आहे. ही मालिका सुरू राहील आणि पुढच्या आठवड्यात आपण आणखी एक नाव किंवा आणखी एक शीर्षक प्रभू येशूचं पाहू, आणि ते म्हणजे देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा आहे म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.